हॅप्पी व्हॅलेंटाईन डे. नीता चंद्रकांत कुलकर्णी यांनी मांडलेले विचार. अगं, नातवाचं लग्न ठरलं, खुश आहेस ना? आता घे एखादी चांगली पैठणी. अगं बाई, माझ्यासाठी एकदम पैठणी? आज राजा बराच उदार झालेला दिसतोय. तसं नाही ग, एक जुनी गोष्ट आठवली. कुणाचंही लग्न असलं की बरीच वर्षे तू तो लग्नातला शालूच नेसत होतीस. त्यावरून कोणीतरी तुला बोललं होतं आणि घरी येऊन किती रडली होतीस. माझ्या ते कायम लक्षात आहे. जाऊ दे हो, पूर्वी तर ते सगळं विसरले. तेव्हा नव्हती आपली ऐपत, आहे त्यात आपण भागवत होतो. हो ग, साध्या 2 खुर्च्या आणायचं म्हटलं तरी किती विचार करत होतो आपण. आताही गरिबी वाटते, पण तेव्हा त्याचं काही वाटायचं नाही. आहे त्यात भागवत आपण आपला संसार हसत खेळत सुखानं केला. पोरं शिकून मोठी झाली, आपण भरून पावलो. त्या सुखद आठवणींनी डोळे डबडबले. आजकाल असंच व्हायचं. जरा काही जुन्या आठवणी आल्या की रडू यायचं. अहो, आज तर काय म्हणे, तो प्रेमाचा दिवस, व्हॅलेंटाईन डे आहे. अगं, तू एकदम व्हॅलेंटाईन डे वगैरे सांगतेस, मला आश्चर्यच वाटतंय. अहो, पेपरात त्या बातम्या आल्या आहेत, गुलाब खूप महाग झालेत असं पण लिहिलंय. अगं, आपल्यालाही असे प्रेमाचे दिवस साजरे करावेच लागले नाहीत. एकमेकांची काळजी, माया, मनाची जपणूक समजून घेणं, एकमेकांना आदर करणं हीच आपली प्रेमाची व्याख्या होती. नाहीतरी भाळणं काही दिवसाचं असतं, सांभाळणं मात्र आयुष्यभरासाठी असतं. असाही असतो साजरा होणारा व्हॅलेंटाईन डे.